विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत भागवत तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करीत आहे. माझ्या या व्हिडिओ गायडन्स सिरीजच्या माध्यमातून तुम्ही गेल्या अनेक व्हिडिओजमधून इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या इंग्रजी विषयाशी संबंधित अनेक विविध प्रश्न शिकलेला आहात. तुम्ही सर्वांनी जो प्रतिसाद मला दिलेला आहे, माझे व्हिडिओ ज्या पद्धतीने शेअर केलेत, ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओजला लाईक केलेला आहे, त्याकरिता मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. मी सदैव प्रयत्न करीत आहे की इंग्रजी विषयाशी रिलेटेड वेगवेगळे प्रश्न मी तुमच्यासमोर सातत्यानं घेऊन येत जाईल यासाठी. चला तर मग पाहूया आजचा व्हिडिओ सेगमेंट कशाविषयी आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी इंग्रजीची जी ॲक्टिव्हिटी शीट आहे त्याच्याशी रिलेटेड आजचा आपला प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 3B, दॅट इज फॉर ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. या प्रश्नाची माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओमधून घेणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या वर्गामध्ये तुम्हा सर्वांना अनेक कविता शिकायच्या आहेत. 2.1 पासून ते 2.8 पर्यंत वेगवेगळ्या कविता तुम्ही वर्षभरात शिकलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या कवितांच्या वरती अभ्यास करीत असताना तुम्हाला हे सांगितलं गेलं आहे की यापैकी एक कविता ही प्रश्नोत्तरासाठी आहे आणि एक कविता ही ॲप्रिशिएशनसाठी आहे. सो स्टुडंट्स, रिमेंबर दॅट इन द स्टँडर्ड 12th फॉर इंग्लिश सब्जेक्ट in the activity sheet you will have two different poems, one for question and answers for 10 marks and another for 4 marks, that is for poetic appreciation. Today I have chosen the poem number 2.1 from your standard 12th English subject, and the name of the poem is Song of the Open Road. But again, I would like to remind you that if you are new to my channel, please subscribe the channel, share the videos and like the videos. Come on, let's move further. The question in the activity sheet will be like this. Read the given extract and write an appreciation of the given poem based on following points. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला ॲप्रिशिएशनसाठी जी कविता दिली असेल त्याच्यावरती हा प्रश्न असेल की खालील कविता वाचा आणि दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तिचं ॲप्रिशिएशन अर्थात रसग्रहण लिहा. हे रसग्रहण लिहित असताना when you are writing appreciation of the given poem, you can use the following points and some points will be given there. The first one is about the poem or significance of the title. Second, form of the poem, theme and its significance. Third point is poetic style, language, features, poetic devices. The next one will be inspirational message, values, morals reflected. Last one will be your opinion and critical evaluation of the poem. अशा प्रकारचे काही पॉइंट्स तुम्हाला प्रश्नपत्रिकेत असतील ज्याच्या आधारे तुम्हाला तुमचं उत्तर लिहावयाचं आहे. Now, when you are attempting to write this question, how you are going to present your answer? The first point is about the poem and poem. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना पहिला मुद्दा आहे कवी आणि कवितेविषयी. आणि मग तुम्हा सर्वांना माहीत आहे की वॉल्ट व्हिटमन यांची ही कविता आहे. जगप्रसिद्ध असे कवी वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिलेली एक इन्स्पिरेशनल पोएम आहे. म्हणून उत्तराच्या सुरुवातीलाच मी सांगितलंय, पहा, द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज अन इन्स्पिरेशनल पोएम रिटन बाय वॉल्ट व्हिटमन. ही इज ऑफन कॉल्ड ॲज द फादर ऑफ फ्री वर्स. आणि कवीबद्दल थोडक्यात माहिती द्यायची आहे की ते मुक्त छंदाचे जनेते होते असं आपण म्हणू शकतो. पहा, हिज पोएट्री book Leaves of Grass was published in July in 1855 and this poem first appeared in it. आणि त्यांची पहिली कविता
संग्रह हा 1855 प्रकाशित झाला आणि त्यात ही कविता होती. दिस पोएम इज द ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. आणि कवितेविषयी अधिक माहिती सांगताना तुम्ही सांगताल स्वजागृती करण्याबद्दल, स्वतःला मुक्त करण्याबद्दल ही कविता आहे. इट गिव्स अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन स्कूल वेअर वी लर्न. आणि यातून तुमच्या हे लक्षात येईल की कवी सांगतोय की तुम्ही विश्वातील कोणत्याही शाळेमध्ये किंवा विद्यापीठामध्ये जे शिक्षण घेणार नाहीत ते तुम्हाला कुठं मिळणार आहे, तुमच्या रोजच्या अनुभवामध्ये. द टायटल ऑफ द पोएम इंडिकेट्स द पोएट्स इनर डिझायर टू एन्जॉय लाईफ विदाउट बोदरिंग अबाउट इट्स टेन्शन अँड वरीज. आणि शीर्षकाचं महत्त्व या ठिकाणी आपण सांगत आहोत की टायटल इतकं सुंदर आहे की इट इंडिकेट्स द पोएट्स इनर डिझायर for what? To enjoy life without bothering about its tension and worries. Next point is the theme. The theme of this poem is freedom. ज्या पद्धतीनं तुम्ही वर्गात कविता शिकत असताना तुमच्या हे लक्षात आलं की सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही स्वातंत्र्यावर रचनात आलेली कविता आहे आणि म्हणून तिची थीम आपण म्हणते की फ्रीडम आहे. A person takes delight in traveling on the open road without any tension and worries of past, present and future. आणि आपण या ठिकाणी हे सुद्धा म्हणतोय पहा की एखादी व्यक्ती ही जेव्हा ओपन रोडवरून निघते तिच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं टेन्शन किंवा चिंता नाही येत. कशाबद्दल? त्याच्या अस्तित्वाबद्दल. मग ते पास्ट असेल, प्रेझेंट असेल किंवा फ्युचर असेल. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की आपला जीवन प्रवास चालतच राहतो आपल्या स्वतःच्या इच्छेनं. इट मीन्स दॅट वन शुड मूव्ह अहेड ऑन द रोड ऑफ लाईफ विथ ऑन हिज ओन विल. नेक्स्ट पॉइंट, for writing the appreciation of the poem and that is poetic style. आणि मग या पोएटिक स्टाईलमध्ये तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे तर दिस पोएम इज रिटन इन फ्री वर्स. त्या कविता शिकत असताना, कविता वाचत असताना, कवितेचा आनंद घेत असताना तुम्हाला काय जाणवलं तर ती मुक्त छंदात लिहिण्यात आलेली आहे. इट इज रिटन इन 4 स्टांजाज. ती 4 स्टांजामध्ये लिहिण्यात आली आहे. द लेंथ ऑफ द लाईन्स अँड स्टांजाज आर अनइक्वल. आणि या ठिकाणी हे दिसून येते कविता वाचत असताना की लेंथ आणि त्या लेंथच्या लाईन्सची किंवा स्टांजाची अनइक्वल आहे. फर्स्ट स्टांजामध्ये 3 लाईन्स आहेत तर अदर स्टांजामध्ये 4 लाईन्स आहेत. आणि त्याचं रायमिंग जे आहे त्या प्रत्येक ओळींचं ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं देण्यात आलेलं आहे. चौथा पॉईंट यामधला आहे पोएटिक डिव्हायसेस अँड लँग्वेज. आणि मग पोएटिक डिव्हाइस आणि लँग्वेजबद्दल सांगताना तुम्ही काय म्हणाल? द लँग्वेज युज्ड इन द पोएम इज व्हेरी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य लक्षात ठेवा की यामध्ये जी भाषा वापरण्यात आली सिम्पल आहे आणि समजायला खूप सोपी आहे. हे आपण आवर्जून नमूद करायचं. पोएटिक डिव्हाइसेस लाईक अलिट्रेशन, मेटाफर, रिपिटेशन अँड पॅराडॉक्स आर युज्ड इन द पोएम. ह्या काही फिगर ऑफ स्पीच यात वापरल्यात असं सांगायचं. पोएटिक डिव्हाइसेस, फिगर्स ऑफ स्पीच. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन इज अन एक्झाम्पल ऑफ पॅराडॉक्स. आणि त्या कवितेतलं तुम्हाला जे फिगर ऑफ स्पीच येतंय, जिचं नाव माहीत आहे आणि तिचं उदाहरण सापडतंय ते या ठिकाणी लिहायचं. द एक्झाम्पल ऑफ रिपिटेशन इज आय कॅरी देम मेन अँड विमेन, आय कॅरी देम व्हेरेवर आय गो. हे या ठिकाणी आणखीन एक उदाहरण तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट पॉइंट इज मेसेज ऑर मोरल फ्रॉम द पोएम. द पोएम गिव्स द मेसेज टू बी ऑप्टिमिस्टिक अँड हॅप्पी. आणि मग कवितेतून काय मोराल, काय बोध मिळतोय किंवा कोणता संदेश कवीने दिला वॉल्ट व्हिटमन यांनी, तर ही कविता आशावादी आणि आनंदी राहण्याबद्दल आहे. ऑप्टिमिस्टिक. वी ऑल एन्जॉय फ्रीडम अँड ऑपॉर्च्युनिटीज इन लाईफ. आपण सर्व फ्रीडम आणि ऑपॉर्च्युनिटीजला एन्जॉय करू शकतो. दिस पोएम गिव्स अस अ न्यू ॲटिट्यूड टू लुक ॲट लाईफ. हिअर द रोड सिम्बलायझेस मोबिलिटी ऑर प्रोग्रेस. वी शुड नॉट स्टॉप ऑर स्ट्रक ॲट वन प्लेस. आणि आपण या ठिकाणी सांगू शकतो की आपण एका जागी थांबू नये, हे मला या कवितेतून लक्षात आलंय.
Next point to write the appreciation is my opinion about the poem. तुमचं काय ओपिनियन आहे, काय तुम्हाला या कवितेतून, कवितेबद्दल तुम्ही काय म्हणाल? This poem encourages us to enjoy the life. It inspires me to take the life positively. या कवितेच्या माध्यमातून मी काय शिकलो? To enjoy the life. आणखीन काय शिकलात? To take the life positively. I like most the following line from the पोयम. आणि या कवितेतली तुम्हाला आवडलेली एखादी ओळ त्या ठिकाणी नमूद करायची. फॉर एक्झाम्पल, henceforth I whimper no more, postpone no more and need nothing. अशी एक लाईन मला सिग्निफिकंट वाटली, मी उदाहरणादाखल या ठिकाणी दिले. पहा, तुम्ही या ठिकाणी आणखीन एखादी ओळ वापरू शकता. अशा प्रकारे कवितेचं अप्रिशिएशन लिहित असताना हे वेगवेगळे पॉईंट्स तुमच्या मदतीला येत असतात, हे लक्षात घ्या. आणि ह्याच्या माध्यमातूनच तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं उत्तर सजवायचं आहे. आणि हे उत्तर सजवत असताना तुम्हाला या वेगवेगळ्या पॉईंटचा फायदा होऊ शकतो, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन की माझ्या व्हिडिओजना लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या वर्गमित्रांना शेअर करा. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनेल तर सबस्क्राईब करा. आपलं चॅनेल आहे प्रशांत भागवत स्टडी मंत्रा. थँक्स फॉर वॉचिंग.